नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सायन्समधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे उष्णतेचे मापन व परिणाम, मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट. उष्णता मोजायची कशी व उष्णतेचे काय परिणाम होतात याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते. त्याचबरोबर आपण इंधनं जेव्हा जाळतो त्यापासूनही आपल्याला उष्णता मिळते. आपण घरी गॅस पेटवतो, गॅसवर अन्न शिजवतो, म्हणजे आपल्याला अन्न शिजवण्यासाठी उष्णता त्या गॅसपासून मिळते. मेणबत्तीमध्ये सुद्धा उष्णता असते. पेटलेली मेणबत्ती, हात आपला भाजेल. बॉइलिंग ह्या चित्रामध्ये दाखवले बघा. उष्णता ही जी ऊर्जा आहे ती आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडते आणि कशापासून मिळते इथे दाखवले. बॉडी, आपल्या शरीरामध्ये आपल्याला सुद्धा अन्न जे आपण खातो त्या अन्नाचं श्वासावाटे घेतलेल्या ऑक्सिजनमुळे ज्वलन होतं, कळलं की नाही, आणि त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते. आग, सूर्यापासून उष्णता मिळते. लायटनिंग म्हणजे विजा चमकतात की नाही, विजा चमकतात तेव्हासुद्धा प्रचंड उष्णता निर्माण होते, लक्षात ठेवा. गरम पाणी जे आपण गॅसवर गरम करतो त्यामध्ये उष्णता असते. स्टोव, हे बघा बर्नरचे असे स्टोव असतात की नाही, गॅस स्टोव म्हणूया आपण, गॅस आपलं. हीटर म्हणजे घरामध्ये आता आपण इथे हीटर वापरत नाही, परंतु थंड प्रदेशामध्ये जिथे तापमान भरपूर कमी असतं, कायम बर्फ, कायम थंडी, त्या ठिकाणी घरात उबदारपणा येण्यासाठी अशा प्रकारे हीटर वापरतात. आपल्या घरी आपण गिझर वापरतो पाणी गरम करायला, त्यामध्ये सुद्धा गरम पाणी होतं, बरोबर ना, इलेक्ट्रिकद्वारे. टोस्टर जे असतात, टोस्टरसुद्धा काय करतो, ब्रेड जो असतो, ब्रेड आपण टोस्ट करण्यासाठी, कुरकुरीत करण्यासाठी टोस्टर वापरतो सुद्धा. इलेक्ट्रिक त्याला दिली, विद्युत दिली की उष्णता निर्माण होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण उष्णता निर्माण करू शकतो. म्हणजे आपण वेगवेगळ्या साधनांपासून उष्णता मिळवू शकतो. सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते. अशा प्रकारे उष्णता एक महत्त्वाचं जे आहे ते रूप आहे. इट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी. आता हे उष्णतेचं वहन पण होतं. इट फ्लोज एनर्जी, हीट एनर्जी फ्लोज फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. विच ऑब्जेक्ट? One object that should be of higher temperature. Then heat flows from object of higher energy to the object of lower energy, that's lower temperature. म्हणजे उष्णता जास्त तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे उष्णता वाहते, त्याला उष्णतेचं वहन असे म्हणतात. तर उष्णता एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाते, याचा अर्थ त्याला म्हणजे उष्णतेचं स्थानांतरण, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. मग उष्णतेचं स्थानांतरण 3 मार्गाने होते: वहन, अभिसरण, प्रारण. आठवत असेल तुम्हाला, हे मागील इयत्तेमध्ये आपण शिकलो आहोत. वहन म्हणजे काय? तुम्ही बघा, इथे हीट दाखवले, म्हणजे चुला जळत आहे, लाकडं जळत आहे, आणि 6 आयनचा रॉड आहे. हा लोखंडाचा रॉड तुम्ही जेव्हा चालू गॅसवर धरलात, बरोबर ना, गरम व्हायला, त्याचं एक टोक तुम्ही गॅसवर पकडलं तर थोड्या वेळाने तुम्हाला तुमच्या हाताला चटका बसेल ना. का? कारण उष्णता ही इथून रॉड गरम होतो. ते रॉडमध्ये असलेले धातू आहे ना, तो धातू जे कण जागेवरून हलत नाहीत, हा धातू उष्णता जी आहे तो घेतो आणि पुढे तो ट्रान्सफर करतो. त्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. आणि हा जो प्रकार आहे त्याला वहन म्हणतात. वहन म्हणजे कंडक्शन. द्रव आणि वायू रूपामध्ये काय होतं? द्रव आणि वायूमध्ये अभिसरण म्हणजेच काय? कन्व्हेक्शन. अभिसरण म्हणजे ह्या ठिकाणी असलेली, ह्या हीटमुळे ह्या ठिकाणी असलेली गरम हवा गरम होणार ना, ह्या उष्णतेमुळे हवा गरम होणार आणि ती गरम हवा वरवर जाते आणि थंड हवा खाली येते. थंड हवा परत गरम होणार, ती वर जाणार. अशा प्रकारे पाणीसुद्धा अशाच प्रकारे गरम होतं. ह्या अभिसरण म्हणतात ह्याला. आणि तिसरा प्रकार उष्णता मिळण्याचं रेडिएशन.
रेडिएशन म्हणजे प्रारण. शेकोटीजवळ तुम्ही बसता, बरोबर ना? शेकोटीजवळ बसता तर अगदी शेकोटीच्या आतमध्ये नाही बसत आपण, शेकोटीच्या आजूबाजूला बसता ना, शेकोटीच्या आजूबाजूला बसता तुम्ही लांब, बरोबर ना? मग ती उष्णता जी आहे ती या म्हणजे शेकोटीची उष्णता तुमच्यापर्यंत येते, तुम्हाला उबदार वाटतं. आणि ही जी उष्णता तुमच्यापर्यंत येते तिला रेडिएशन किंवा प्रारण म्हणतात. म्हणजे रेडिएशनने उष्णता ट्रान्सफर व्हायला कोणत्याही माध्यमाची गरज नसते, कुठलंही माध्यम, विदाऊट एनी मेडिएटर, कुठलंही मीडियम किंवा मेडिएटर म्हणूया, न न न न वापरता किंवा नसलं तरीसुद्धा रेडिएशन होतं. म्हणजे वहन, अभिसरण आणि प्रारण या 3 मार्गाने उष्णतेचं स्थानांतरण होतं. आता बघूया उष्णतेचे परिणाम. आपण हे उजळणी करतो आहोत बाळांनो. मागील भागात आपण काय काय शिकलो, उष्णतेमुळे काय परिणाम होतात. इथे काय दाखवलं बघा, व्हेजिटेबल पीसेस गेट कुक. आपलं जेवण जे गॅसवर शिजतं, कशामुळे शिजतं? उष्णतेमुळे शिजतं, बरोबर ना? हा एक उष्णतेचा सोपा परिणाम. म्हणजे उष्णतेमुळे काय परिणाम होतात त्याचा पहिला सोपा परिणाम. अजून काय होतं उष्णतेमुळे? उष्णतेमुळे धातूंचं प्रसरण आणि आकुंचन होतं. एकात एक अडकलेल्या वाट्या असतील समजा, कधी काही बघा वाट्या आपण एकात एक घालून ठेवणं, अडकतात, निघत नाही. काय करायचं? थोडंसं घ्यायचं, बाहेरच्या वाटीला गरम करायचं, बाहेरच्या वाटीला थोडं गरम करायचं. बाहेरच्या वाटीला गरम केल्यामुळे मग काय होतं? तिचा ना आकार वाढतो, किंचित, की आपल्याला दिसणार नाही, प्रसरण होतं. आणि मग ठोकले की आतील वाटीपासून वेगळी होते. किंवा गरम पाणी घ्यायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये त्या दोन्ही वाट्या टाकायच्या अडकलेल्या. गरम पाण्यामुळे काय होतं? त्याच्या उष्णतेमुळे त्यांचं प्रसरण होतं आणि त्या एकमेकांपासून वेगळ्या होतात. प्रसरण म्हणजे आकार वाढणे, आकुंचन म्हणजे उष्णता तुम्ही दिलीत एखाद्या पदार्थाला तर त्याचा आकार वाढणार आहे, आणि उष्णता काढून घेतली, मी थंड केलं की त्याचा आकार कमी होणार आहे, त्याला आकुंचन म्हणतात. आणि ह्याचा परिणाम हा एक महत्त्वाचा परिणाम आहे. रेल्वे रुळामध्ये वरच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे, वरच्या चित्रात 2 रुळांमध्ये फट आहे बघा, दिसते ना फट. ही फट का ठेवलेली असते? कारण सतत उष्णता असते वरून, हे मार्च, एप्रिल, मे, जूनची उष्णता असते. एरवी उष्णतेमुळे हे धातू जे आहेत त्यांचं प्रसरण, एक्सपान्शन होतं. आणि जे लांब असतात त्यांचं लांबी वाढते. रोड ज्या लांब आहेत ना, एखादी गोलाकार वस्तू असेल तर चारी बाजूने प्रसरण होतं, पण लांब वस्तू असेल तिचं लांबी वाढते. आणि त्यामुळे जेव्हा भरपूर उष्णता निर्माण होते तेव्हा हे 2 धातू प्रसरण पावतात, दोन्ही पट्ट्याने एकमेकांना चिकटतात. कळलं की नाही? म्हणजे धातूंचं प्रसरण होतं. आणि समजा अशा प्रकारे जर फट नाही ठेवली तर त्याचा परिणाम बघा, दिसते तुम्हाला चित्रामध्ये, या प्रसरण होतं आणि अशा प्रकारे रूळ पूर्णपणे वाकडे होतात प्रसरण झाल्यामुळे. कळलं? हा उष्णतेचा परिणाम एक आहे. अजून काय उष्णतेचा परिणाम? अवस्थांतर. मग या ठिकाणी ह्या प्लेटमध्ये त्याने काय केलं आहे, ट्रायपॉस्टॅनाने गॅसवर बर्फ ठेवलेला आहे चंचुपात्रामध्ये, आणि तो बर्फ वितळत आहे. म्हणजेच काय होतं? टेम्परेचर ॲट विच सॉलिड मेल्ट्स टू चेंज लिक्विड इज नोन ॲज मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वगैरे आपण शिकलो आहेत बघा. तर हे पॉईंट म्हणजेच काय? त्यांचे तापमान. कळलं? म्हणजे बर्फ जो आहे त्याचं हळूहळू पाणी होतं आहे. बर्फाचं पाणी होणे म्हणजे काय? स्थायूमधून द्रवात जाणे. म्हणजे उष्णतेमुळे काय होतं? अवस्थांतर. काय होतं? अवस्थांतर. ह्या चित्रामध्ये बघा पाणी उकळतं आहे, उकळल्या पाण्याची वाफ होते म्हणजे द्रवाचं वायूत रूपांतर होतं. दुसऱ्या ग्लासामध्ये बर्फ दाखवला आहे, बर्फाचं पाणी होतं म्हणजे स्थायूचं द्रव होतं. ह्याला म्हणतात, म्हणजे पदार्थ पाणी एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात आहे. हवासुद्धा हवेचं सुद्धा प्रसरण होतं. हे गॅस बलून बघा जे वरती सोडतात ते अवस्थांतर ह्याचा उष्णतेच्या परिणामामुळे, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस या 3 अवस्था का निर्माण होतात? तर त्यांना उष्णता दिली असता सॉलिडमधून लिक्विड, लिक्विडमधून गॅसमध्ये रूपांतर होतं. आपण जर उष्णता काढून घेतली तर पुन्हा गॅस म्हणजे पाण्याची वाफ असते ती द्रवरूपात होते. द्रव पाणी आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्याचं बर्फ होतं. म्हणजे अवस्थांतर हा एक उष्णतेचा परिणाम आहे. हे आपण बाळांनो मागील आपण उजळणी केली. मागील इयत्तेमध्ये आपण काय शिकलो होतं? तर उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे. आणि मगाशी सांगितलं मी, अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून ऊर्जा कुठे जाते? कमी तापमान असलेल्या वस्तूकडे जाते, प्रवाहित होते. एखाद्या वस्तू तापमान हे ती वस्तू किती उष्ण आहे किंवा थंड आहे हे दर्शवते. तापमान म्हणजे तापमान म्हणजेच काय? ते किती गरम आहे वस्तू किंवा किती थंड आहे हे आपल्याला कळतं. थंड वस्तू तापमान उष्ण वस्तूपेक्षा कमीच असणार आहे. आता हे उष्णतेचं एकक काय? SI म्हणजे MKS पद्धतीमध्ये उष्णतेचं एकक आहे जूल व सेल्सियस पद्धतीमध्ये कॅलरी. काय आहे? कॅलरी आहे.
1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल एवढी उष्णता. 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1° सेल्सिअसने वाढवायचं असेल तुम्हाला तर लागणारी ऊर्जा जी आहे किंवा लागणारी उष्णता ही 1 कॅलरी असते. किती असते? 1 कॅलरी एवढी असते. आता आपण पुढे पाहणार आहोत सोर्सेस ऑफ हीट, म्हणजे उष्णता कोणाकोणापासून मिळते, उष्णतेचे स्त्रोत म्हणजे आपल्याला उष्णता कोणाकोणापासून मिळते. पहिलं आपलं उष्णता ह्या चित्रामध्ये बघा, तुम्हाला उष्णता कोणाकोणापासून मिळते ते चित्र दाखवलं आहे. सूर्य दाखवलं आहे, इलेक्ट्रिक हीटर मी सांगितलं. हीटर ह्या मोस्टली इथे जास्त थंड तापमान असतं त्या ठिकाणी हीटर वापरतात की खोलीमध्ये उबदारपणा येण्यासाठी. आपल्याला आपल्या देशामध्ये वापरायची गरज पडत नाही कारण आपल्याकडे एवढं थंड तापमान नसतं, बरोबर ना. मग आपण उलट गरम होतं आपण AC लावतो नाही का, म्हणजे कूलिंग होण्यासाठी. आणि हीटर म्हणजे तो घरामध्ये उबदारपणा उष्णता निर्माण करतो. हा गीझर आहे बघा पाणी गरम करण्याचं. हे कॅन्डल आहे, जळती मेणबत्तीसुद्धा उष्णता देते ना उष्णता. मेणबत्तीजवळ तुम्ही हात धरा बरं, तुम्हाला गरम जाणवेल. त्यानंतर बर्निंग फायरवूड, ही आपण शेकोटी करतो की नाही, शेकोटीच्या मन जवळ तुम्ही थंडीमध्ये शेकोटी पेटवता आणि शेकोटीच्या जवळ बसता का, उबदारपणा उष्णता मिळण्यासाठी. तर हे उष्णतेचे सगळे वेगवेगळे स्रोत आहेत. त्या महत्त्वाच्या स्रोतांचा आपण अभ्यास करूया. पहिला म्हणजे सूर्य हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. पृथ्वीला सर्वात मिळणाऱ्या उष्णतेपैकी सर्वात मोठा स्रोत आहे. कशी उष्णता निर्माण होते मग ही? सूर्याच्या केंद्रस्थानी केंद्रके एकीकरण म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन होतं आणि त्यामुळे ही ऊर्जा निर्माण होते. या केंद्रीय एकीकरणामध्ये काय होतं, हायड्रोजनचा जो केंद्रक आहे, हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमचा केंद्रक तयार होतो व त्यामध्ये ऊर्जा निर्मिती, प्रचंड ऊर्जा निर्मिती होते. आणि त्यातली काही ऊर्जा ही प्रकाश व उष्णतेच्या रूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. आणि म्हणून आपल्याला सूर्यापासून काय मिळते, उष्णता मिळते. आणि या सूर्याच्या उष्णतेचा आपण उपयोगसुद्धा अनेक जी सोलार चूल वगैरे जे आहे त्या गोष्टींसाठी करत असतो. हा पहिला महत्त्वाचा स्रोत. दुसरा स्रोत आहे पृथ्वी. आपली पृथ्वी ही सुद्धा एक सोर्स आहे. कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या पृथ्वीच्या जे थर माहिती आहे, आपण शिकलेले आहेत, गाभा, मध्यावरण वगैरे. तर तो गाभा जो आहे ना आतला पृथ्वीचं केंद्र, त्याचं प्रचंड तापमान आहे ते केंद्रामध्ये बघा चित्रात दाखवले. आणि त्याच्यापासून जी उष्णता मिळते तिला भूऔष्णिक ऊर्जा, जिओथर्मल एनर्जी त्याला काय म्हणतात. द एनर्जी अर्थ ऑल्सो इज अ सोर्स ऑफ हीट अँड दिस हीट विच वी आर गेटिंग फ्रॉम अर्थ इज कॉल्ड ॲज जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी इज अ थर्मल एनर्जी प्रोड्यूस स्टोर वेअर इट इज स्टोर्ड. इट इज स्टोर्ड इन द सेंटर ऑफ अर्थ. कुठे स्टोअर केलेली आहे? पृथ्वीच्या केंद्रस्थानी, पृथ्वीचा गाभा म्हणतात. प्रचंड उष्णता तिथे आहे, कळलं की नाही. तर पृथ्वी ही सुद्धा एक काय आहे, महत्त्वाचा स्रोत आहे. पृथ्वीच्या केंद्रात तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील स्रोत आहे आणि त्याला भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे जिओथर्मल एनर्जी असे म्हणतात. त्यानंतर पुढचं रासायनिक ऊर्जा. आता ही रासायनिक ऊर्जा कुठून मिळते? आपण बघा दिवाळीला फटाके जाळतो, त्याच्यामध्ये रसायने भरलेली असतात आणि त्यामुळे त्यापासून काय फटाका जाळला की प्रकाश मिळतो, उष्णता मिळते, बरोबर ना. तसंच लाकूड, कोळसा वगैरे जे आपण इंधनं जाळतो त्या इंधनामध्ये सुद्धा रासायनिक ऊर्जा आहे. पेट्रोल वगैरे हे आपल्याला खाणीतून मिळालेले आहेत, सगळे कार्बनची संयुग आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये रासायनिक रूपामध्ये ऊर्जा साठवलेली आहे. बघा लाकडामध्ये लाकूड जाळलं, तुम्ही गॅस जाळता, तुम्ही चुलीवर बघा इथे हे काय आपलं तंदुरी बनवायचे आहे ना, जी तंदुरी बनवायची शेगडी असते ती पण तुम्ही त्या शेगडी पण तिच्यावर उष्णता मिळण्यासाठी तुम्ही काय वापरता, गॅस वापरता. मग तुमचा गॅस किंवा माचीची काडी जाळली किंवा लाकडं तुम्ही जाळले, हे प्रत्येकामध्ये रासायनिक ऊर्जा आहे. त्यांची ऑक्सिजन बरोबर क्रिया होते, हवेतील ऑक्सिजन बरोबर क्रिया होते आणि त्यापासून ही रासायनिक ऊर्जा उष्णतेच्या रूपामध्ये तुम्हाला मिळते, बरोबर ना. म्हणजे ते रासायनिक अभिक्रिया होऊन इथे सुद्धा उष्णता निर्माण होते. लाकूड, कोळसा, पेट्रोल त्या इंधनांच्या ज्वलनामध्ये ऑक्सिजन बरोबर क्रिया होऊन उष्णता निर्माण होते. विद्युत ऊर्जा. आता जे तुम्ही सगळी उपकरणं तुम्हाला सांगितले, विद्युत ऊर्जा वापरून आपण उष्णता निर्माण करतो. अनेक प्रकार आहेत. पहिलं म्हणजे इस्त्रीला तुम्ही बघा ना, बटन चालू केलं की इस्त्री गरम होते. म्हणजे विद्युत ऊर्जेपासून आपण उष्णतेचे स्रोत शिकत आहोत. उष्णता कशी मिळेल तर विद्युत ऊर्जा वापरून इलेक्ट्रिक आयन
गरम होते. इलेक्ट्रिक हीटर तुम्हाला सांगितलंच मी. इलेक्ट्रिक केटल माहिती आहे तुम्हाला, पाणी तापवायचं असतं. इलेक्ट्रिक केटल यामध्ये पाणी भरायचं आणि बटन चालू करायचं. पाणी चांगलं गरम होऊन येतं, कळलं का, या केटलमध्ये. आणि त्यानंतर हा हेअर ड्रायर असतो बघा, ओले केस सुकवण्यासाठी वापरतात पार्लरमध्ये वगैरे केस सुकवण्यासाठी. ह्याच्यामधून सुद्धा उष्णता बाहेर पडते. पण कशी, ह्यालासुद्धा काय करावं लागतं, बटन चालू करावं लागतं. म्हणजे चारही उपकरणं अशी आहेत की त्यांना विद्युत त्यांना पुरवली असता ती उष्णता देतात. त्यामुळे विद्युतसुद्धा काय आहे, उष्णतेचा मोठा स्रोत आहे. त्यानंतर अणुऊर्जा फार महत्त्वाची. अणूपासून ऊर्जा मिळते. काही मूलद्रव्ये जी आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम इत्यादी मूलद्रव्यांच्या अणुचा केंद्रकाचं विभाजन झालं की प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता आपल्याला थोड्या कालावधीत प्रचंड प्रमाणात उष्णता मिळते. तिला ॲटॉमिक एनर्जी असे म्हणतात. हवा, आपल्याभोवती असलेली हवासुद्धा काय आहे, एक ऊर्जेचा स्रोत आहे. हवेमध्ये सुद्धा बरीच उष्णता सामावलेली असते. त्यामुळे हे बघा, हे बलून म्हणतात ना, हे बलून ह्यामध्ये काय करतात, उष्णता गरम हे पेटवलेलं असतं आणि त्याच्या साह्याने हा बलून वरती जातात. कळलं ना, त्याच्यामधली हवा जी आहे ती हलकी हवा तिला वरती त्या बलूनना घेऊन जाते. अशा प्रकारे हे झाले ऊर्जेचे सर्व स्रोत. पुढे आपण पाहणार आहोत तापमान, टेम्परेचर. तापमान म्हणजे काय त्याची आपण माहिती घेणार आहोत. या ठिकाणी 3 भांडी दाखवलेत मी आणि 3 भांड्यापैकी पहिल्या भांड्यात गरम पाणी आहे. पहिल्या भांड्यात काय आहे, गरम पाणी. आणि तिसऱ्या भांड्यात एकदम थंड पाणी आहे, जे फ्रीजचं पाणी म्हणतो ना आपण, एकदम गार ते पाणी आहे समजा. आणि मी माझे 2 हात जे आहेत, एक हात समजा मी हात कुठे बुडवला, गरम पाण्यात बुडवला आणि एक हात मी काय केला, हाताची बोटं थंड पाण्यात बुडवली. आणि मधलं पाणीला साधं आहे, गरमही नाही थंडही नाही. मी जेव्हा ह्या गरम पाण्यातून हात काढून जेव्हा ह्या पाण्यात घालेन तेव्हा मला काय जाणेल, थंड जाणवेल, बरोबर ना. कारण मी गरम पाण्यातून काढून ह्या पाण्यात घातला हात, तर मग तेव्हा मी म्हणणार अरे पाणी थंड आहे मधलं. त्या उलट हे जे गार पाणी ह्याच्यामध्ये मी हात आहे तो काढून मी जेव्हा ह्या पाण्यात घालेन तेव्हा माझ्या हाताला गरम जाणवेल. पाणी साधं आहे, माझ्या हाताला गरम जाणवेल. मी काय पाणी होणार आहे, हे पाणी जरा कोमट आहे. आणि इकडून हात काढलेला व्यक्ती तीच व्यक्ती जो आपला डावा हात काढून जेव्हा घालतो इथे, तो म्हणतो अरे पाणी थंड आहे, पाणी साधं आहे. मग दोन्ही हातांना वेगवेगळं का जाणवलं, एक गरम हात पाण्यातून काढला हात, एक थंड पाण्यातून काढला, त्यामुळे दोघांना स्पर्शाला वेगवेगळं जाणवलं पाणी, बरोबर. मग आपण म्हणतो पाणी गरम आहे थंड, केवळ स्पर्शाने आपण ते पाणी थंड आहे की गरम आहे हे अचूकपणे सांगू शकत नाही. दोन्ही हाताला वेगवेगळं जाणवलं. आणि म्हणून एखादा पदार्थ किती गरम आहे किती थंड आहे हे मोजण्यासाठी उपकरणाची गरज आहे. आपल्याला पण ताप आला की बघतो ना आपण, अंगाला हात लावून ताप आहे, पण किती आहे तो मोजण्याची गरज आहे. आणि ते मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला म्हणतात थर्मामीटर. पहा या ठिकाणी दाखवल्या चित्रामध्ये, एखाद्या उष्ण किंवा भरपूर गरमी आहे समजा, हीट भरपूर आहे, अशा वेळेला दिसते तुम्हाला हे लाल जर दिसतं ना, लाल पारा आहे, हा वरती चढलेला आहे बघा, लाल रेषा कितीपर्यंत गेली आहे बघा. ते जर थंड वातावरण असेल तर तो पारा खाली आहे बघा, आहे ना खाली. म्हणजे हा थर्मामीटर हे जे उपकरण आहे ना, आपल्याला अचूकपणे एखाद्या पदार्थाचं तापमान किती आहे ते दाखवण्यास मदत करतो. आता तुम्हाला स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा याची आपण माहिती घेतली आहे बघा, आठवत असेल तुम्हाला. एखाद्या विशिष्ट स्थितीमुळे जी ऊर्जा साठली जाते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. आणि जे गतिमान वस्तू आहेत, ज्या गतिमान आहेत बघा, त्यांना गतिज ऊर्जा म्हणतात. साठलेल्या ऊर्जेला म्हणतात स्थितीज ऊर्जा आणि गतिमान वस्तूच्या ऊर्जेला म्हणतात गतिज ऊर्जा. त्याचा उपयोग आपण ह्या दोघांना रिलेट करण्यासाठी करूया. उष्णता आणि तापमान, हीट अँड टेम्परेचर. बघा, लाकडं जाळली त्यापासून उष्णता मिळते आणि ही उष्णता किती मिळाली एखाद्या पदार्थाला ती मोजण्यासाठी हे साधन आहे तापमापी, म्हणजे तापमान मोजण्यासाठी. बघा, तर इथे दाखवलं तुम्हाला कोल्ड एअर अँड हॉट एअर. म्हणजे जेव्हा आपण उष्णता म्हणतो एखाद्या पदार्थामध्ये किती उष्णता आहे, पदार्थ हा अणूंनी बनलेला असतो. कोणताही पदार्थ तुम्हाला माहिती आहे अणूंनी बनलेला असतो, लहान लहान सूक्ष्म कणांनी पदार्थ बनलेले असतात. मग ह्या पदार्थामध्ये मुळातच
ऊर्जा साठवलेली असते. ऊर्जा काय झालेली असते? साठवलेली असते. फक्त आपण तिला उष्णता दिली की त्यांची ती ऊर्जा वाढते आणि मग ते जास्त हे म्हणजे हलू लागतात, मुक्त संचार करू लागतात. हीच बघा इथे चित्रात दाखवले कोल्ड एअर म्हणजे थंड हवा आहे. थंड हवेमध्ये हे कण बघा, हे जे लांबी दाखवले ना, रेषा दाखवल्यात ना, ती त्या कणांची हालचाल दाखवतात. इथे त्या रेषा मी लांब दाखवल्यात बघा. थंड हवेतले कणसुद्धा तिथे हालचाल करतात, पण जास्त हालचाल करत नाही. तिथल्या तिथेच त्यांच्यामध्ये जी साठवलेली ऊर्जा आहे, स्थितीज ऊर्जा, त्या ऊर्जेचा वापर करून ते हलत आहेत. पण त्याच हवेला मी गरम केलं की काय होतं? त्यांची ऊर्जा वाढते. लाल का दाखवलं? त्यांना मी उष्णता दिली, ऊर्जा वाढते आणि त्या जास्त जोराने ते हालचाल करू लागतात. आणि आता काय झालं? हालचाल करता याचा अर्थ त्यांचं गतिज ऊर्जा वाढली. बरोबर ना? म्हणजे पदार्थातील अणू सतत गतिशील असतात, गतिशील असतात. त्यांच्यामध्ये गतिज ऊर्जा असते, साठवलेली स्थितीज ऊर्जा पण असते आणि त्या साठवलेल्या स्थितीज ऊर्जेचा वापर करून ते गतिमान असतात. पण आपण जेव्हा त्यांना उष्णता देतो त्यावेळेला अजून त्यांची गतिज ऊर्जा वाढते. म्हणजेच काय? पदार्थातील गतिज ऊर्जा एकूण प्रमाण उष्णता आहे हे कळतं. म्हणजे उष्णता जेवढी आहे ती गतिज ऊर्जेमुळे, आणि तापमान काय आहे अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असतं. म्हणजे उष्णता ही गतिज ऊर्जा दाखवते आणि तापमान काय दाखवतं? सरासरी गतिज ऊर्जा दाखवतं. दोन वस्तूंमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असेल तर त्यांचं तापमानसुद्धा समान असते. उष्ण वायूमधील अणूचा वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक असतो. आत्ताच बघितलं आपण चित्रामध्ये. हे बघा इथे पण दाखवलं आहे. वेन अमाऊंट ऑफ हीट इज लार्ज, म्हणजे जेव्हा हीट जास्त असते त्यावेळेला काय? भरपूर ते कण जोरजोराने काय करत असतात? हलत असतात, गतिज ऊर्जा वाढते. अमाऊंट ऑफ हीट इज स्मॉल, जे थंड असेल इथे तापमान पण कमी आहे बघा. इथे थर्मामीटरमध्ये बघा तापमान दिसतं, इथे खाली आहे आणि इथे वर आहे. तापमान जास्त असते त्यावेळी गतिज ऊर्जा त्यांची वाढते. हे बघा मोशन ऑफ मॉलिक्युल्स अँड टेम्परेचर, हेच ह्या चित्रामध्ये तेच दाखवले. आता हे स्थायूच्या बाबतीत आपण बोलूया. स्थायू पदार्थ तुम्हाला माहिती आहे, स्थायू पदार्थांचे जे अणू आहेत की नाही ते अगदी जवळजवळ असतात. त्यांच्यामध्ये एकदा आकर्षण बल जास्त असतं आणि ज्यामुळे ते एकमेकांना चिटकून असतात अगदी. ते आपल्या स्थानावरून हलत नाहीत. कळलं का? त्यांच्यामध्ये स्थितीज साठलेली ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेने ते जागेवरच असतात. आणि जेव्हा त्यांना आपण उष्णता देतो तेव्हा ते गतिज ऊर्जा त्यांची वाढते. त्यांच्यात साठवलेली ऊर्जा जी आहे ती वाढते आणि त्यामुळे ते हलण्याचा प्रयत्न करतात. पण तो दाटीवाटीने आहेत ना ते, त्यामुळे तिथल्या तिथेच ते आंदोलित होतात, जागेवरच काय होतात? आंदोलित होतात आणि आपल्याकडची उष्णता पुढच्या कणाला, त्या पुढच्या कणाला अशी ते देत जातात. उष्णता दिली की त्यांची गतिज ऊर्जा वाढते आणि ते गतिमान होतात. कळलं तुम्हाला? हे बघा या चित्रात दाखवले बघा. वायुकण असतील तर कसे बघा एकमेकावर बघा या कणामुळे काय होतं आहे? एकमेकावर ते आपटत आहेत. म्हणजे त्यांची कारण उष्णता दिल्यामुळे त्यांची गतिज ऊर्जा वाढलेली आहे. आणि स्थायूमध्ये काय होतं? ते जागेवरच कण आहेत, हलत नाहीत. आपण उष्णता दिली, ही समजा पहिली स्टेप आहे. समजा हे लाल म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा. उष्णता दिली की हे काय करतात? पहिले अधिक कण जे आहेत ते गरम होतात आणि मग ते बाजूच्या कणांना उष्णता देतात. बघा दुसरी लाईन. नंतर परत बाजूच्या कणांना उष्णता देतात, त्या बाजूच्या कणांना उष्णता देतात आणि पूर्ण समजा लोखंडी दांडा असेल तर पूर्ण दांडा तुम्ही हातात जिथे पकडलं आहे तिथपर्यंत गरम होतं. आणि ह्याला मगाशी जे सांगितलं मी ते वहन म्हणजे कंडक्शन ऑफ हीट. वहन या पद्धतीने धातूमध्ये काय होतं? तर उष्णता स्थानांतरित होत असते. अशा प्रकारे उष्णता म्हणजे काय आहे? गतिज ऊर्जा आहे आणि तापमान म्हणजे सरासरी गतिज ऊर्जा आहे. हे बघा यात दाखवलं आहे बघा. तर अशा प्रकारे हा तापमापी जो आहे तो कशासाठी वापरतात? तापमान मोजण्यासाठी वापरतात. कळलं की नाही? आणि हे तापमान आपल्याला परफेक्ट एखाद्या वस्तूचं पदार्थ तापमान किती आहे हे कळण्यासाठी वापरावं लागतं ते साधन म्हणजे तापमापी. मग तापमान मोजतात कोणत्या एककामध्ये? टेम्परेचर इज मेजर्ड इन डिग्री सेल्सिअस और डिग्री फॅरेनहाइट और केल्विन. ही तीन एकके आहेत तापमान मोजण्याचे. केल्विन हे एकक शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरतात. इतर दोन्ही एकके दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरतो.
सेल्सिअस, फॅरनहाईट आणि केल्विन ह्या तिघांमध्ये जे रिलेशन आहे, संबंध आहे, ते दाखवणारे सूत्र पहा. काय सूत्र आहे बघा, F-32/9 इक्वल टू C/5. हे पहिलं सूत्र. आणि दुसरं सूत्र आहे K बरोबर C + 273.15. म्हणजे केल्विन टेम्परेचर काढण्यासाठी सेल्सिअस टेम्परेचर जे आहे त्यामध्ये 273.15 मिळवायचे आणि आपल्याला केल्विन टेम्परेचर मिळणार आहे. इथे काही पदार्थांचा उत्कलन बिंदू जो पाण्याचा वगैरे F, C आणि K तिन्ही रूपात दिलेला आहे. पहा, पाण्याचं फॅरनहाईट म्हणजे 212 डिग्री फॅरनहाईट, आणि आपल्याला सेल्सिअसमध्ये तर माहिती आहे पाणी 100ला उकळतं म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस, आणि केल्विन टेम्परेचर 373 आहे. पाण्याचा गोठण बिंदू म्हणजे गोठतं कितीला, 0ला ना. फॅरनहाईट आहे 32, केल्विन आहे 273. कक्ष तापमान म्हणजे आपलं नेहमीचं तापमान जे आहे वातावरणाचं 23 डिग्री सेल्सिअस असतं. फॅरनहाईटमध्ये 72, केल्विनमध्ये 296. तसंच पाऱ्याचा उत्कलन बिंदू आणि पाऱ्याचा गोठण बिंदूसुद्धा दिलेला आहे सेल्सिअसमध्ये. तर ह्यावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया. 68 डिग्री फॅरनहाईट तापमान दिलेलं आहे. सेल्सिअस व केल्विनमध्ये किती असेल? फॅरनहाईटमध्ये दिले आपल्याला 68, सेल्सिअस आणि केल्विनमध्ये किती? आता फॉर्म्युला आहे ना, फॉर्म्युला लिहायचा आधी. F-32/9 इक्वल टू C/5. आपल्याला दिलेल्या किमती घालायच्या आपण. F दिले ना तुम्हाला, 68 - 32/C इक्वल टू C/5. आणि त्यामुळे ते तिरकस गुणाकार केला बघा. C गुणिले 9 बरोबर 68 - 32 वजाबाकी केली आणि त्याला कितीने गुणलं, भागिले 9, ह्याला 5ने गुणलं आणि C मी एकटा ठेवला एका बाजूला. तर उत्तर बघा, भाग 9 चौक 36 आणि 5 चौक 20. C मला 20 डिग्री सेल्सिअस आलं. C म्हणजे सेंटीग्रेड म्हणजे तापमान किती ते आलं, बरोबर. आणि आता आपल्याला माहिती आहे सूत्र 2, जे आपलं 2 नंबर सूत्र, K बरोबर C + 273.15. म्हणून K बरोबर C 20 आलं ना मला. 20 + 273.15 व 293.15 केल्विनमध्ये उत्तर आलं. सेल्सिअस तापमान 20 डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस लिहायचं सेल्सिअस तापमानाला, फॅरनहाईटला डिग्री फॅरनहाईट बरोबर 293.15. अजून एक आपण उदाहरण पाहू. कोणतं तापमान असं आहे की ते सेल्सिअस आणि फॅरनहाईट दोन्हीमध्ये समान असेल? दोन्हीमध्ये समान पाहिजे म्हणजे F आणि C समान, बरोबर. सूत्र लिहिलं मी, F आणि C समान त्याने म्हटलं आहे. म्हणून इथे बघा, पहिल्या सूत्रामध्ये Fच्या ठिकाणी मी C टाकलं. आता हे मी सोडवणार आहे. कसं सोडवणार बघा, तिरकस गुणाकार केला बघा. C - 32 × 5 = 9C. त्यानंतर मग इथे हे जर कंस आपण ओपन केलं आहे, हा म्हणजे 5ने गुणायचं. 5C - 160 = 9C. आता 9Cच्या बाजूला 5Cला नेऊया आपण. 9 5 गेले 4C बरोबर वजा 160. 4ने भागितल्यावर काय येणार आहे, मग -40 डिग्री सेल्सिअस आलं, = -40 डिग्री फॅरनहाईट. म्हणजे 40 हे असं तापमान आहे की 40 डिग्रीला ना सेल्सिअस आणि फॅरनहाईट सारखेच असतात. कळलं का? तेच तापमान असतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. मग त्या तापमापीची माहिती घेऊया आपण. काय असते तापमापी? एक काचेची अरुंद नळी असते आणि खाली एक फुगा असतो आणि त्या फुग्यामध्ये पारा भरायचा. पूर्वी पारा वापरायचे, पाऱ्याचाच असायचा थर्मामीटर. मग आता पारा हानिकारक असल्यामुळे पाऱ्याच्या ऐवजी अल्कोहोलचा वापर करतात. कशाचा वापर करतात? अल्कोहोलचा वापर केला जातो. आणि ह्या नळीमध्ये पूर्ण पारा नसतो. थंड जेव्हा त्याची जेव्हा निर्मिती करतात त्यावेळेला काय करतात, एका कोमट पाण्यामध्ये म्हणजे समजा आपण गरम पाणी घेऊया, गरम पाण्याच्या वाफेवर धरलं जातं आणि जिथपर्यंत पारा हा वाढेल किंवा तापमापी अल्कोहोल वाढेल तिथपर्यंत मार्किंग केलं जातं. हे बघा, या ठिकाणी 100पर्यंत, कारण पाण्याचं हे 40 डिग्री आहे. मग त्यापुढे जी रिकामी जागा राहील तिला काय म्हणतात, निर्वात जागा असते. ती उरलेली जागा निर्वात असून नळीचे दुसरे टोक ते काय करतात, त्यामुळे निर्वात जागा सोडून बंद केलेलं असतं. आता ज्या वस्तू तापमान मोजायचे असेल तिच्या संपर्कात हा फुगा काही वेळ ठेवला असता, त्या पदार्थाचं जे तापमान असेल त्या वस्तूचे तापमान एवढं जेव्हा झालं आतल्या अल्कोहोलचं तापमान, की अल्कोहोल प्रसरण पावतं आणि त्याची पातळी वाढते. आणि त्याची पातळी कुठपर्यंत आहे त्या पातळीवरून आपल्याला तापमान जाणून घेता येतं.
कळलं तुम्हाला? आणि तशा प्रकारे त्याच्यावर काय केलं असतं, तापमापीच्या नळीवर चिन्हांकन केलेलं असतं, म्हणजे आकडे नोंदलेले असतात. किती तापमान आहेत आपल्याला बरोबर इथे आकडे बघून सांगता येतं बघा. तर इथे बघा हा पारा इथपर्यंत आहे, 10 आणि 20 मध्ये 15, 15च्या जवळ आहे. मग फॅरनहाईटमध्ये किती, फॅरनहाईटमध्ये किती आहे, इथे जेव्हा 15 सेल्सिअस आहे, फॅरनहाईटमध्ये आपण 40 आणि 60च्या मध्ये 50, जवळजवळ 50 आहे बघा, 50 डिग्री. तिथे किती 15 आणि इथे 50 डिग्री फॅरनहाईटमध्ये तापमान असणार आहे. मग ह्या चित्रात दाखवलं आहे कसं मोजायचं. पाऱ्याची किंवा अल्कोहोलची पातळी कुठे आहे, तिथपर्यंत आकडा किती आहे तो पाहायचा. अंशांकन जे केलेलं आहे ते आता 60 आणि 70च्या मध्ये आहे, म्हणजे किती आहे 65 डिग्री. बरोबर. तर वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी असतात. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी जे आपण वापरतो त्यांचा वापर कसा आहे, आपल्या शरीराचं तापमान किती आहे, निरोगी शरीराचं तापमान आपलं 37 डिग्री असतं. म्हणजे आधी आपण हा वैद्यकीय तापमापीबद्दल बोलूया. प्रयोगशाळेमध्ये साधे तापमापी आत्ता मगाशी मी दाखवला जो आहे त्याप्रमाणे असतात. वैद्यकीय तापमाप म्हणजे डॉक्टरांकडे की आपण पण घरी ठेवतो, बरोबर ना. तर त्याच्यामध्ये सगळं आपलं जर नेहमीचं तापमाप आहे, जरा पुन्हा मागच्या चित्राकडे आपण जाऊया. नेहमीचं तापमाप आहे बघा, पुन्हा एकदा जरा जाऊया. आकडे किती असतात माहिती आहे का, नेहमीच्या तापमापीवर 0 असतात. तुम्ही म्हणाल हे कुठले आले आकडे, हे खालचे वजा आकडे आहेत आणि हा 0. आणि 0 म्हणजे ऋण तापमान म्हणजे काय, एकदा थंड पदार्थ असतील ना, बर्फाचं 0 असतं, मग त्यापेक्षा थंड पदार्थ असेल तर तापमापीचा पारा खाली जाईल. आणि 0च्या पुढे वरती 100पर्यंत, इथे 40च दाखवल्यात, 100पर्यंत असतात. आणि फॅरनहाईटमध्ये 212पर्यंत, 100 म्हणजे 212 फॅरनहाईटमध्ये. पण डॉक्टर तापमापी जो असतो त्याच्यावर मात्र आकडे 0 नसतात, 35 आहे बघा सेल्सिअसमध्ये, आणि हे इकडे आहेत फॅरनहाईटमध्ये. का, कारण माणसाचा जे आहे नॉर्मल आपल्या शरीरात तापमान 37 डिग्री असतं, बरोबर. मग आपलं साधारण आपला ताप जरी आला, आपण म्हणतो ना 104 ताप आला वगैरे, 104 ताप आला म्हणजे काय असतो तो सेल्सिअसमध्ये असतो 37च्या वरती. 37 आपलं तापमान आहे ना, 37च्या वर असतं, कळलं का. 37च्या वर किती, 40-42च्या वरती. साधारण आपलं 104 ताप म्हणजे आपण साधारण 40पर्यंत असतो, 40पर्यंत सेल्सिअसमध्ये. आणि फॅरनहाईटमध्ये किती असतो, तिथे 104, 109, 110 तिथपर्यंतच आकडे असतात, त्याच्यावरती ताप आपल्याला जात नाही. आणि म्हणून शरीर तापमान किती असतं आणि कितीपर्यंत वाढेल या अंदाजाने वैद्यकीय तापमापीवर आकडे 35 पासून 42पर्यंतचेच आकडे असतात. बघा इथे लिहिलं आहे बघा, आहे ना, 35 ते 42 त्या दरम्यानच आपला ताप असतो. शरीरात तापमान 37 आहे आणि ताप जरी वाढला तर 42च्या वरती जात नाही, कळलं ना. आणि अशा प्रकारे वैद्यकीय तापमापी आजकाल डिजिटल, बाजूला डिजिटल दाखवलं आहे बघा, डिजिटल तापमापीसुद्धा वापरला जातो. त्यामध्ये काय होतं, तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे द्रव वगैरे जो आहे तो प्रसरण न होता एक संवेदक सेन्सर असतो. तो सेन्सर काय करतो, तो शरीरातून निघणारा उष्णता व त्यावरून काय करत असतो, तो तापमान किती आहे ते तो मोजून बरोबर आकडा दाखवतो, कळलं. आणि अजून वेगवेगळा कमाल किमान तापमापी जो आहे, दिवसभरामध्ये तापमान किती वाढलं आणि किती कमी झालं हे दिवसभरातील किमान आणि कमाल तापमानाचं मापन करण्यासाठी ही जी आहे विशिष्ट कमाल किमान तापमापी वापरतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी वापरले जातात. आता हीट ट्रान्सफर म्हणजे काय, मगाशीच तुम्हाला सांगितलं की जर एखादं उष्णतेचं वहन होतं, उष्णता कशी जाते, मिथिले बघा, वॉर्मर ऑब्जेक्ट, वॉर्मर म्हणजे काय, गरम पदार्थ, आणि हा कूलर ऑब्जेक्ट म्हणजे थंड पदार्थ आहे. मग जेव्हा हे दोन पदार्थ एकमेकांच्या संपर्कात असतील तर हीट कुठून कुठे जाणार, उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे. दोन वस्तू संपर्कात ठेवल्या तर उष्ण वस्तूकडून पदार्थ थंड वस्तूकडे जाणार, म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण. वॉर्मर ऑब्जेक्ट म्हणजे जो गरम आहे तो काय करतो आहे, उष्णता देतो आहे, आणि थंड जो आहे तो उष्णता घेत आहे. आणि अशा प्रकारे तो उष्णता घेत काय होणार, जेव्हा इकडच्या पदार्थाची उष्णता त्याला जाते म्हणजे इकडच्या पदार्थाची उष्णता कमी होणार की नाही, कमी होणार ना. म्हणजे ह्याची उष्णता पण कमी होणार आणि गतिज ऊर्जा जी आहे म्हणून ती पण कमी होत जाणार, कारण उष्णता याच्याकडे जाते. त्याउलट इकडच्या पदार्थातील कणांची गतिज ऊर्जा वाढणार, बरोबर ना, वाढत जाणार. आणि मग एक स्थिती अशी येते की दोन्ही पदार्थांची सरासरी गतिज ऊर्जा समान होणार, बरोबर ना. उष्णता कुठपर्यंत देणार, तो दोघांचं टेम्परेचर समान होईपर्यंत,
काय होईपर्यंत, दोघांचं तापमान समान होईपर्यंत उष्णता दिली जाणार आणि शेवटी एक स्थिती अशी येते की दोघांचं तापमान समान येतं आणि टेम्परेचर ह्या तापमापीवर समान दिसणार आहे. बघा इथे दाखवलेलं आहे इथे कशा प्रकार चित्रामध्ये. इथे तुम्ही हातात हँड म्हणजे ते हातात पकडलं आहे. मग तुमचा हात गरम केव्हा होईल, जेव्हा ह्या पदार्थाला इथून उष्णता मिळत आहे आणि उष्णता जेव्हा पुढे 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 सरकेल, कुठपर्यंत सरकेल, उष्णता सरकेल म्हणजे हे जे कण आहेत ते काय करतात, उष्णता घेतात आणि पुढच्या कणांकडे ट्रान्सफर करत जातात आणि मग आपल्या हाताकडे आपल्याला गरम जाणवतं. वेन हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड ऑब्जेक्ट, दे बोथ एक्सचेंज हीट. हॉट ऑब्जेक्ट गिव्स अवे हीट while the cold one absorbs heat. कोल्ड जो थंड जो आहे तो काय करतो, हीट ॲब्झॉर्ब करतो. जसं टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट डिक्रीजेस, तर हॉट आहे त्याचं काय होणार, टेम्परेचर कमी होत जाणार आणि कोल्डचं टेम्परेचर वाढत जाणार आणि कायनेटिक एनर्जीसुद्धा कमी जास्त होणार, बरोबर ना. तर कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स इन अ कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग while that of in हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. हॉटचं कायनेटिक एनर्जी गतीची ऊर्जा कमी होणार. अँड वन टाईम कम्स where both average kinetic energy of both the objects become equal, and that time the temperature also will be equal. अशा प्रकारे उष्णतेचं वहन होतं उष्ण भागाकडून थंड भागाकडे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये उष्णता आणि तापमान यांच्यातील फरक पाहिला. उष्णता ही पदार्थामध्ये असते, ती गतिज ऊर्जा, आणि पदार्थाची सरासरी गतिज ऊर्जा म्हणजे तापमान. या गोष्टींची माहिती आपण या पाठात आज घेतलेली आहे. या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.